सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय निष्पत्ती म्हणजे काय, अध्याय निष्पत्तीचे संदर्भ किंवा पार्श्वभूमी, अध्याय निष्पत्ती कशासाठी, अध्याय निष्पत्ती ह्या कोणी तयार केली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अध्याय निष्पत्तीचे दर्शके. एखादी अध्याय निष्पत्ती निश्चित करण्यासाठी त्याचे कोणकोणते अध्याय निष्पत्तीचे दर्शके असतात हे सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. बऱ्याच अध्याय निष्पत्तीवर विविध प्रकारचे दर्शके या ठिकाणी मी तयार केलेली आहेत, ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. सुरुवातीला आपण अध्याय निष्पत्तीच्या व्याख्या बघूया. अनेक विचारवंतांनी अध्याय निष्पत्तीच्या व्याख्या केलेल्या आहेत, परंतु या ठिकाणी आपण चार ज्या की परिपूर्ण अध्याय निष्पत्तीच्या व्याख्या आहेत या ठिकाणी आपण बघूया. पहिली व्याख्या अशी आहे, अध्ययनास उपयुक्त प्रक्रियांच्या आधारे अध्ययन घडून आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित बदल म्हणजे अध्याय निष्पत्ती होय. विद्यार्थ्यांच्या प्राथमिक वर्तनात अध्ययन अध्यापन प्रक्रियेमुळे घडून आलेल्या इष्ट बदलाला अध्याय निष्पत्ती असे म्हणतात. प्रत्येक इयत्तेच्या अखेरीस विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित बदल कोणते असावे याविषयीची विधाने म्हणजे अध्याय निष्पत्ती होय. प्रत्येक बालकांमध्ये इयत्तानिहाय, विषयनिहाय, घटकनिहाय कोणकोणत्या क्षमता विकसित करणे गरजेचे आहे ही स्पष्ट करणारी विधाने म्हणजे अध्याय निष्पत्ती होय. आता आपण या अध्याय निष्पत्तीची पार्श्वभूमी म्हणजे संदर्भ कोणकोणते ते या ठिकाणी बघूया. पहिला संदर्भ आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986, कृती कार्यक्रम 1992, किमान अध्ययन क्षमता कार्यक्रम 1995, RT ॲक्ट 2009, CCE 2010, त्याच्यानंतर MARDच्या सूचना, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. म्हणजे पहिल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणापासून ते आत्ताच्या 2020च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा अध्याय निष्पत्तीचा उल्लेख आहे. मग या अध्याय निष्पत्ती कशासाठी? पहिला मुद्दा असा आहे, अध्ययन अनुभव का व कोणते द्यावेत हे समजते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी अध्याय निष्पत्ती आवश्यक आहे. सर्वांगीण विकासामध्ये बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक हे 3 घटक येतात. म्हणजे विचार केला तर बेंजामिन ब्लूम यांची जी टेक्सॉनॉमी आहे हे या अध्याय निष्पत्तीचं मूळ आहे, उगम आहे हे आपल्याला लक्षात येते. तिसरं आहे उपाययोजना करता येतात. चौथा आहे मूल्यमापन उद्दिष्टानुसार होण्यासाठी अध्याय निष्पत्ती ह्या गरजेच्या आहेत. पुढील मुद्दा येतो की अध्याय निष्पत्ती ह्या कोणी तयार केल्या? भारताच्या मानव संसाधन व विकास मंत्रालयाने वर्गनिहाय अध्याय निष्पत्ती तयार करण्याच्या सूचना राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांना दिल्या होत्या आणि त्या सूचनेनुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी इयत्तानिहाय, विषयनिहाय अध्याय निष्पत्ती ह्या तयार केल्या होत्या. भलेही केंद्र सरकारने ह्या अध्याय निष्पत्ती तयार केल्या असल्या तरी राज्य शासन आणि केंद्रशासित प्रदेश यांच्याकडून सूचना, अभिप्राय यांचा सुद्धा समावेश केंद्र शासनाने केलेला आहे 2016ला. त्याच्यानंतर राज्य शासन व केंद्रशासित प्रदेशाप्रमाणेच काही स्वयंसेवी संस्थांच्या सुद्धा ज्या सूचना वगैरे मिळाल्या होत्या केंद्र शासनाला त्याचा सुद्धा विचार केंद्र शासनाने केलेला आहे आणि 2018 आणि 19 पासून प्रत्यक्ष याची अंमलबजावणी आपण करीत आहोत. आता पुढचा मुद्दा येते की अध्याय निष्पत्तीची वैशिष्ट्ये. अध्याय निष्पत्तीची वैशिष्ट्ये कोणती आहेत ते आपण बघूया. अध्याय निष्पत्ती वर्गनिहाय देण्यात आलेली आहे.
प्रत्येक वर्गाच्या अध्याय निष्पत्ती ह्या वेगवेगळ्या आहेत, वर्गानुसार आहेत. अध्याय निष्पत्ती ह्या विषयनिहाय देण्यात आलेल्या आहेत. वर्गनिहाय पण आहेत, विषयनिहाय पण आहेत. बऱ्याच अध्याय निष्पत्ती ह्या विद्यार्थ्यांच्या पूर्व अनुभवावर आहेत. समजा वर्ग दुसरीच्या अध्याय निष्पत्ती ह्या बऱ्याच पहिलीचे जे अनुभव मुलांना दिलेले आहेत किंवा मुलांनी घेतलेले आहेत त्याच्यावर आधारित आहे. विद्यार्थ्यांची अस्मिता जोपासल्या जाईल याचा प्रयत्न अध्याय निष्पत्तीतून केलेला आहे. अध्ययन हे केवळ पाठ्यपुस्तकापर्यंत मर्यादित न राहता एक योजना, एक युक्ती असावी या पद्धतीने ह्या आहेत. विद्यार्थ्यांच्या संधीला वाव देणाऱ्या आहेत. विद्यार्थ्याजवळ जे ज्ञान आहे, जी माहिती आहे, जे नॉलेज आहे त्याचा विकास कसा करता येईल याचा विचार या अध्याय निष्पत्तीमध्ये केलेला आहे. दुसरं 7वं वैशिष्ट्य असं सांगता येते, स्तर, इयत्ता, विषय निहाय शैक्षणिक साहित्य वापरायला संधी आहे. 8वं वैशिष्ट्य आहे, पालक बालक यांना स्पष्ट कल्पना दिली आहे. बघा 2018ला आपल्याला लक्षात येतात की अशा घडीपत्रिका होत्या आणि त्या घडीपत्रिकेमध्ये विषयनिहाय, वर्गनिहाय अध्याय निष्पत्ती होत्या आणि त्या घडीपत्रिका पालकांना द्यायच्या होत्या जेणेकरून आपल्या मुलांना कोणत्या अध्याय निष्पत्ती येणं आवश्यक आहे हा उद्देश त्याचा होता. 9वं वैशिष्ट्य आहे, अध्याय निष्पत्ती मोजता येतात. पूर्ण होण्याचा एक निश्चित कालावधी याच्यामध्ये आहे. आणि शेवटचे वैशिष्ट्य आहे, विहित कृती, कौशल्य, विषयांचे वर्णन, अभिव्यक्ती यातून व्यक्त होणाऱ्या ह्या अध्याय निष्पत्ती आहेत. थोडक्यात सांगायचं म्हणजे स्पेसिफिक, मिजरेबल, अचिवेबल, टाइम लिमिटेड अशा ह्या अध्याय निष्पत्ती आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एखादी अध्याय निष्पत्ती पूर्ण करण्यासाठी कोणकोणते अध्यायन दर्शके वापरायचे हे त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. धन्यवाद.